टाळीत आडवा धरून उपयोग नाही. मंडळी कवरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. समर्थ सद्गुरु जनार्दन महाराज की जय. सद्गुरु बाळकृष्ण महाराज की जय. रामकृष्ण हरी. हरी जय. कृष्ण हरी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. हा विठ्ठल गरवा. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. हा विठ्ठल गरवा. ओंकारला माहित काल त्याच्याकडची जाया. रूप पाहता लोचनी सुख झाले
बरवा हा विठ्ठल बरवा तुकोबारायांचा अभंग आहे. दादा 83,99,999 वेण्या पालत्या घातल्यानंतर आम्हाला मनुष्य देह प्राप्त झाला. बर जन्माचं मूळ काय? तर जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाशी कारण जन्म घ्यावा. दुःख भोगण्यासाठी मनुष्य देह आहे, म्हणायला काय हरकत नाही. पण ह्या चक्रात अडकून पडायचं आहे. काय चक्रातून बाहेर पडायचं आपल्याला. कारण पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम, या चक्रातून सुटका करून घ्यायची असेल तर एकमेव मार्ग म्हणजे नामस्मरण. ते तुकोबरायांच्या अभंगातून सांगतात. ऐकूया. नाम घेता उठा उठी होय संसाराची, होय संसाराची तुटी, होय संसाराची नाम घेता उठा उठी संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, होय संसाराची. नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी.
घे तू पैसे आणि काही घे तू पैसे आणि काही Hare
नाम घेता उठा उठी नाम घेता उठा
विठ्ठल बाई आ
हरे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ते द्वन्द्वादितं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षणम् एकं नित्यं मनमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि पुण्डरीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः ओम नमोजी सद्गुरुनाथा आपल्या चरणी मागा माथा वचन ऐकावे कमळापती माझी रंकाची विनंती करू जोडितो कथेकाळी आपण असावे जवळी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या पादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण हो या सकल विद्येचे अधिकरण तेचे वंदू चरण श्री गुरूंचे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ऐशियाचा पदर धरा ऐशियाचा पदर धरा
तैसे आजा पदरधरा जेने देव येईल खरा ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाव्या सुगटा मस्तक हे पायावरी या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगदप्ते गोपेशु गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगे राधे वृंदावनेश्वरी वर्षभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यः सिन्धुभ्यः वच्च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः सेवे लागे सेवक झालो अमरचा लागलो निज लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा उभेर
गजर आहे. रामकृष्ण हरी विठोबा या चित्ताच्या शुद्धी करीत आहे. मंदिरामध्ये भली मोठी घंटा असते, ती डोक्याच्याच वरती का असते. खन करून घंटा आपण वाजवतो आणि त्या नादाच्या लहरी ज्यावेळी आमच्या टाळक्यात घुसतात, त्याला गावठी भाषा टाळक, जे काही डोक्यात असतं ते सगळं पळून जातं. मन शांत होतं, मन उणमण होतं, मन निर्विकार होतं आणि ज्याच्यासाठी आलोय ते साध्य होतं. हा त्या घंटा लावणी पाठीमागचा उद्देश. तसं कीर्तन निरूपणाच्या पूर्वी हा जो काय गजर आहे, रामकृष्ण हरी विठोबा याने चित्ताची शुद्धता व्हावी आणि संतांची जी काही वचनं आहेत ती वचनं आपल्या ठळक पेन्शनसारखे आपल्या चित्तावर उठावेत, यासाठी हा गजर आहे. माय बापू विठ्ठल विठ्ठल. श्री क्षेत्र मोजिनीवी सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 35 आहे. पुढच्या वर्षी आपलं 3रं तप आहे आणि या 35व्या वर्षाची कीर्तन रूपी सेवा. तसे व्यासपीठ मिळण्याचं भाग्य 3 गोष्टींमुळे मिळालेलं आहे. ती पहिली गोष्ट अशी आहे की ज्यांनी मला मनुष्य देहात जन्माला घातलं, या नरदेह मिळवून दिला, ते माझे आई वडील. तसा पाहायला गेलं तर तुमचा आमचा जन्म अज्ञान रूपी दाट अंधकारात झालेला आहे. परंतु दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या सद्गुरूंनी ज्ञान रूपी प्रकाशाच्या द्वारा माझ्या नेत्रांना दृष्टी दिली. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पूर्वजन्माची पुण्य असल्याशिवाय, परंपरेची ताकद असल्याशिवाय ते साध्य होत नाही. आणि या तिन्हीच्या एकत्रित मिश्रणानं आज हे व्यासपीठ मिळालेलं आहे. आणि या संत मायबापांच्या चरणी मी साष्टांग दंडवत घालतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल पाठीमागचं कीर्तन पुन्हा कोणाच्या देणार पारायणातलं आहे का? विसरला? काल काय जेवण होतं? विसरला? मग सांगतो. सांगू? गेल्या वर्षी मी ज्ञानेश्वरी सांगितली. कुणाकुणाच्या लक्षात आहे? ज्ञानेश्वरीचं महत्व सांगितलं, ज्ञानेश्वरीचं पारायण का करतात सांगितलं. आहे लक्षात कोणाच्या? आपल्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी जेवढे महत्वाचे आहे, दादा तेवढी गीता महत्वाची आहे. आता गीतेचं जाणून घ्यायचं आहे आपल्याला. गीता म्हणजे काय? गीता इम्पॉर्टंट आहे आपल्या जीवनामध्ये. कारण भगवान श्रीकृष्णांनी स्वतः भगवद्गीता सांगितली. गीतेला ईशोपनिषद असं म्हटलं जातं. हे सर्व वैदिक विद्येचं सार आहे. सर्व पुराणातील हे महत्वाचं उपनिषद आहे. आतापर्यंत भाव पुष्कळ भाष्य निर्माण झाले. वल्लभाचार्य असतील, रामानुजाचार्य असतील, निंबाळकर स्वामी असतील, चैतन्य महाप्रभू सारखे असतील, ह्या थोर महाराजांनी गीतेवर भाष्य लिहिले. मग आणखीन एका भाष्याची आवश्यकता काय? आता असं जर कोणी विचारेल तर या विषयावरचा विचार फार विस्तृत आहे. अमेरिकेत इंग्रजी भाषेमध्ये विविध अशा गीतेच्या आवृत्त्या आहेत. परंतु आपल्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर अमेरिकेतच नव्हे तर भारतात सुद्धा जिला पूर्ण प्रामाणिक म्हणता येईल आणि अधिकृत म्हणता येईल अशी गीतेची एकही आवृत्ती नाही. याचं कारण की गीतेच्या प्रवक्त्याने भगवद्गीता जशी सांगितली तशी यथार्थ स्वरूपात प्रस्तुत न करता आपली स्वतःची मते प्रदर्शित केली.
कारण गीतेचा मूळ खुद्द भगवद्गीतेत सांगितलेला आहे. तो असा, आपणाला जर अशोक भाऊ एखादं विशिष्ट औषध हवं असेल तर आम्ही त्या औषध पात्रावर दिलेल्या लेबलनुसार आम्ही ते घेतलं पाहिजे, बरोबर. डॉक्टरांनी दिलेल्या आदेशानुसार ते घेतलं पाहिजे. मित्राच्या सांगण्यावरून स्वतःच्या मर्जीने ते औषध घेऊ शकत नाही, का? जीव जाण्याची शक्यता. तसं गीतेच्या प्रवक्त्याने स्वतः जशी भगवद्गीता सांगितली तशी आपण स्वीकारली पाहिजे आणि ती मान्य केली पाहिजे. कारण भगवद्गीतेचे प्रवक्ते स्वतः भगवान श्रीकृष्ण आहेत. ज्याने गीता वाचली असेल भाऊ, गीतेच्या प्रत्येक पृष्ठावरती श्रीकृष्णाला भगवान असं संबोधलेलं आहे. भगवान या शब्दाचा अर्थ एखादा शक्तिशाली महान पुरुष किंवा एखादी शक्तिशाली देवता असा केला जातो. आणि गीतेत निश्चितच सांगितले भगवान श्रीकृष्ण एक आदिपुरुष आहे, भगवान आहे. निंबाळकर स्वामी असतील, चैतन्य महाप्रभू असतील, वल्लभाचार्य असतील, इत्यादी सारख्या थोर महाराचार्यांनी या सत्याला मान्यता दिली आहे. ज्या ब्रह्मसंहितेमध्ये ज्या पुराणाला भागवत पुराण म्हणून ओळखलं जातं, त्या पुराणामध्ये कृष्णस्तु भगवान स्वयं, म्हणजे श्रीकृष्ण स्वतः भगवंत आहेत, हे मान्य केलं पाहिजे. आणि गीता जशी आहे तशी आपण स्वीकारली पाहिजे आणि ती मान्य केली पाहिजे. कारण गीतेचे प्रवक्ते स्वतः भगवान श्रीकृष्ण आहेत. विठ्ठल ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायामध्ये 17वी ओळ महाराज, हारू म्हणे नेमिजे देवी जैसे का स्वरूप तुझे नित्य नेत्र देखीचे गीता तत्व. गीता म्हणजे परंपरा आहे, परंपरागत चालत आलेलं तत्व म्हणजे गीता तत्व. ज्या वेळेला शंभू महादेवांच्या हाती लागलं त्यावेळी अकांड तांडव करणारे, दुःखानं खितपतलेले, हालाहालानं त्रासलेले शंभू महादेव ज्या वेळेला शांत झाले त्यावेळेला हारू म्हणे नेनिजे. हारू म्हणजे हारलेला, शून्य झालेला, समाधान पावलेला. नेनिजे भगवान शंकर म्हणतात, पार्वती जसं तुझ्या नवीन नवीन रूपात मला वेगवेगळं पाहायला मिळणारं सौंदर्य, तेच सुख, तीच शांतता, तोच आनंद मला या गीता तत्वात पाहायला मिळतो. आणि ते गीता तत्व शंभू महादेवांपासून आतापर्यंत चालत आलेलं आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा लादले सर्वस्थिती, तेची प्रेम मुद्रा गोरक्षादि धरी पूर्ण कृपा केली गहिनीनाथा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला देखणी प्रती. आदिनाथांपासून ही परंपरा. भगवान शंकर ज्या वेळेला पार्वतीला हे गुह्य ज्ञान सांगत होते क्षीर समुद्राच्या तीरावरती, त्यावेळी माशाच्या पोटी गुप्तसे मच्छिंद्रनाथाच्या अवतार होते आणि त्यांना ते ज्ञान प्राप्त झाले. माशाच्या पोटी जन्म घेतल्याने महाराज त्यांचं नाव मच्छिंद्रनाथ पडलेलं आहे. आणि तेच ज्ञान मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना दिले, गोरक्षनाथांनी तेच ज्ञान गहिनीनाथांना दिले आणि गहिनीनाथांनी तेच ज्ञान निवृत्तीनाथांना दिलं आणि निवृत्तीनाथांनी ती प्रेरणा ज्ञानदेवांपर्यंत पेरली आणि तिथून ज्ञानेश्वरीचा जन्म झाला. की जे ज्ञान जगाच्या पाठीवरती भगवंतांनी पहिलं कुणाला दिलं? जो आदिपुरुष आहे, ज्याच्या आज्ञेनं सर्व ग्रहांचा राजा जो सूर्यदेव, अपार सामर्थ्य, सूर्यनारायणचं उपवास असते, बरोबर? माहिती पाहिजे, लक्षात घ्या. अपार सामर्थ्य, तेज धारण करणारा. आपण ज्या गोविंदाचं भजन करतो, ज्या भगवंताचं नामस्मरण करतो, त्या भगवंताच्या नेत्रस्थानी हा सूर्य भगवान आहे.
आणि भगवंताच्या आज्ञेनुसार तो आपल्या कक्षेत मार्गक्रमण करत असतो. भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना, अरे मी चालविल्या सूर्य चाले, मी बोलविल्या वेद बोले, मी हलविल्या अवतारामध्ये हे जगाशी चालले. सर्व काही चाललंय ते माझ्या सत्तेने चाललेलं आहे. आणि म्हणून गीता हा ग्रंथ, गीता हे ज्ञान शूद्र सांसारिक पंडित्या करीत असलेला केवळ तार्किक ग्रंथ नाही, तर अति प्राचीन काळापासूनच ज्ञान ज्यात आहे असा तो आदर्श ग्रंथ म्हणून प्रसिद्ध आहे. विठ्ठल चालू युगात विवस्वान नामक सूर्यदेव, उष्णता आणि प्रकाश पुरवणारा जो सूर्यग्रह, त्याच्यावर राज्य करतो. आणि भगवंताच्या आज्ञेनुसार तो आपल्या कक्षेत मार्गक्रमण करत असतो. आणि अशा या विवस्वानाला भगवंतांनी जगाच्या पाठीवर पहिलं ज्ञान दिलं. आणि तेच ज्ञान त्रेतायुगाच्या प्रारंभी विवस्वान नामक सूर्यदेवानं ते मनुला दिलं. मनु हा मानव जातीचा जनक. त्याने तोच उपदेश पृथ्वीग्रहांचा राजा प्रभू रामचंद्र ज्या रघुवंशात अवतीर्ण झाले, त्या रघुवंशाचे पूर्वज महाराज इक्ष्वाकू, त्यांना ते ज्ञान दिलं. आणि तेच ज्ञान इक्ष्वाकूंनी राजर्षीपर्यंत पोहोचवलं. परंतु ही परंपरा काही कालांतराने लुप्त झाली, खंडित झाली, बंद पडली. आणि नंतर भगवंतांनी कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती हेच ज्ञान अर्जुनाला सांगितलं. भगवंत स्वतः अर्जुनाला सांगतात, मी तुला एक परम रहस्य सांगतो. याचं कारण, तू माझा भक्त आहेस, माझा सखा आहेस, माझा जीवलग आहेस. त्याप्रमाणे भगवद्गीता हा ग्रंथ विशेष करून भगवत भक्ताकरिता आहे. साधकाचे 3 प्रकार असतात. एक ज्ञानी, दुसरा योगी आणि तिसरा भक्त. म्हणजे निर्विशेषवादी, ध्यान योगी किंवा भक्त. येथे भगवंत अर्जुनाला स्पष्टपणे सांगतात, मी तुला नवीन परंपरेतील म्हणजे शिष्य परंपरेतील पहिला शिष्य करत आहे. कारण जुनी परंपरा लुप्त झाली. सूर्यदेवापासून जी परंपरा इतरांकडे चालत आलेली, त्याच परंपरेत नवीन परंपरा स्थापन करण्याची भगवंताची इच्छा. भगवंताची अशी इच्छा की आपल्या शिकवणुकीचा प्रसार अर्जुनाने पुन्हा नव्याने करावा. गीतेच्या ज्ञानात अर्जुनानं अधिकारी व्हावं. भगवंताची अशी इच्छा होती. याप्रमाणे आपल्याला कळून आलं पाहिजे की गीतेचा उपदेश विशेष करून अर्जुनाकरिता आहे. कारण अर्जुनामध्ये जे गुण होते ते जर आपल्या ठिकाणी असले तर का नाही आम्हाला समजू शकत. कारण सगळेजण ज्ञानी आहात, बरोबर आहे ना. ज्या वेळेला मनुष्य भगवंताचा भक्त झाला की तत्क्षणी त्याचा संबंध प्रस्थापित होतो. कोणत्याही 5 मार्गाने भगवंताचा आपण भक्त होऊ शकतो. ते मार्ग असे आहेत, लक्षात ठेवा. मनुष्य कर्म संन्यास अवस्थेतील भक्त असला पाहिजे. दुसरा, मनुष्य कर्मयोग अवस्थेतील भक्त असला पाहिजे. तिसरा, मनुष्य भगवंताचा भक्त, सखा, जिवलग या नात्याने भक्त असला पाहिजे. चौथा, मनुष्य माधुर्य भावाने भक्त असला पाहिजे. आणि 5वा, मनुष्य वात्सल्य भावाने भक्त असला पाहिजे. अर्जुनाचा जो भगवंताशी संबंध होता तो सख्य भाव या दृष्टीने होता. अर्थात सख्य भाव आणि सांसारिक सख्य यामध्ये भिन्नतेची मोठी दरी आहे. अर्जुनाचा जो भगवंताशी संबंध आहे तो दिव्य सख्य भाव आहे. तो प्रत्येकाला प्राप्त होणं शक्य नाही. कोट्यावधी जीवापैकी प्रत्येक जीवाचा भगवंताशी विशिष्ट संबंध आहे आणि तो भक्तीच्या पूर्णत्वाने प्राप्त होतो. परंतु सध्याच्या स्थितीत आपण भगवंताला विसरलो. काल महाराजांनी सांगितलं
जे धन मिळवायचंय ते बाजूला, वेगळ्याच धनाची अपेक्षा. अपेक्षा आमची भरपूर, आवश्यकता लक्षात घ्या. त्यामुळं महाराज चालू युगामध्ये, चालू जमान्यामध्ये सांप्रदायिक अथवा संप्रदाय, जगात जे सनातन लोक आहेत त्यांच्याकरिता आहेत असं समजतात. परंतु अधिक शिकलेला समाज, ग्रॅज्युएट, मास्टर, हा शिकलेला समाज सांप्रदायिक समाजाची टवाळी करतो. नवजवानांचं असं पक्क मत आहे की सांप्रदायिक हा अंधश्रद्धेवर उभारलेला आहे. त्यात सनातन फार असत. त्यांना सुधारणा आवडत नाही, ते सुधारणेच्या विरोधी. सांप्रदायिक माणूस म्हणजे एक मागासपूर्तीचा अज्ञानी. परंतु आता एखादा जर नवशिक्षित त्या संप्रदायात भाग घेत असेल, तो घेईल का हे ऐकून? घेईल का ऐकून? म्हणून लक्षात घ्या, सांप्रदायिक हा अंधश्रद्धेवर उभारलेला आहे असा म्हणणाराच मुळात अज्ञानी आहे. कारण भाऊ, व्याकरणानं म्हणजे ज्ञानेश्वरी कळेल असं नाही. शब्दकोशात त्याचं विपुल ज्ञान झालं म्हणजे ज्ञानेश्वरी कळेल असं नाही. ज्ञानेश्वरीची काही शास्त्र सांगितले, त्या शास्त्राचा थोडा तरी अभ्यास असणं गरजेचं आहे. वैदिक शास्त्र असेल, नीतिशास्त्र असेल, न्यायशास्त्र असेल, या शास्त्राचा उपयोग मौलींनी केलेला आहे. समजून घ्या. सांप्रदायिकता म्हणजे विविधता आहे, विशालता. कोणता शब्द कोणत्या अर्थाकरता वापरला पाहिजे याला सांप्रदायिक पद्धतीने ज्ञानेश्वरी सोडवून असं म्हणतात. समजून घ्या. आणि ज्यांना माऊलींच्या संप्रदायाबद्दल, माऊलींच्या ज्ञानेश्वरीबद्दल विश्वास नाही, त्यांनी स्वतःची बुद्धी चालवून ज्ञानेश्वरीच्या लावलेल्या अर्थावर तरी विश्वास कसा ठेवावा? कारण अर्थ सांगणाराच संशयात, तो ज्ञानेश्वर भक्तांचा संशय निराश कसा करणार? कारण संशय आत्मा विनश्यती. माऊली म्हणतात, संशयावरी घोर आणि पाप नाही हा विनाशाशी वाघोर प्राणी अशी. संशय म्हणजे नाशाचं जाळ आहे. समजून घ्या. ज्यांना माऊलींच्या संप्रदायात विश्वास नाही, त्यांनी स्वतःचा अर्थ लावण्याचा काही अधिकार नाही. त्याचा अर्थ एखादा मोठा वक्ता झाला, एखादा मोठा पदवीधर झाला, त्याला स्टेजवरून भाषण देता येत असलं, हो अशाला वारकरी संप्रदाय कळतो, ज्ञानेश्वरी कळते, हे म्हणणं साफ चुकीचं आहे. कारण जावे त्याच्या वंशात तेव्हा करी. आणि म्हणून नवजवानाचं पक्क मत आहे, परमार्थ करतात तरुण वयामध्ये. कशासाठी? आल्या का दोन पैसे कमवावं. नाही त्या देवाच्या मागे लागलायस, कशा लागल? दोन घास खावावं, बायकोला घेऊन जावावे फिरायला, तसं काय नाही. पोट सुटते ग्रंथ पलटका, पोट सुट ग्रंथ पलटका. कशासाठी? देव म्हणतात परमार्थ करता, मग देव दाखवा. अरे ती काय देव दाखवण्याची गोष्ट आहे? जत्रेत गेला, बाहुली खरेदी करून आणले का काय का ते? हे घे 50 रुपयाचा देव, हा घे 100 रुपयाचा देव. असं आहे का? देव ही दाखवण्याची गोष्ट नाही भाऊ, देव ही अनुभवण्याची गोष्ट आहे. विठ्ठल विठ्ठल माऊली म्हणतात, तैसे शब्द ब्रह्मानंद झाले 1.25 लाख भारतन भारताचे शते 7 सर्वस्व गीता. वेद हा अनंत आहे. त्या वेदाचं पूर्ण सार म्हणजे महाभारत, आणि त्या महाभारताचं पूर्ण संक्षिप्त सार म्हणजे 700 श्लोकाची गीता. भगवान श्रीकृष्ण म्हणजे प्रत्यक्ष नारायण, आणि अर्जुन म्हणजेच नर.
या नर नारायणाचा म्हणजेच गुरु शिष्यांचा संवाद म्हणजे ही गीता आहे. भगवान श्रीकृष्ण निद्राधीन असते वेळी श्वासावाटे निर्माण झाले वेद. श्वास हा जीवनाचा मूलाधार आहे. श्वास हा सृष्टीचा मूलाधार आहे. नवे नवे श्वास हा ब्रह्मांडाचा मूलाधार आहे. श्वासच नसेल किती मिनिटात ठेवतात? किती मिनिटात? एकदा ह्यातला श्वास निघून गेला, उचला 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 पटकन वाशील बॉडीचा उचला, आणि जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत सगळं आहे. म्हणून इम्पॉर्टंट श्वास आहे. तुमचं धनबिन काही उपयोगाचं नाही, याची काळजी घ्या, लक्षात घ्या. आणि ही परंपरा भावखंडित झाल्यानंतर सावधतेनं अत्यंत काळजीपूर्वक संकट समयी सुद्धा पुन्हा भिकाऱ्याला पण नाही, पुन्हा गोसाव्याला नाही, तर निश्चित भक्त अर्जुनाला गीतेचा उपदेश केला. सूर्यदेवापासून जी परंपरा चालत आलेली ती खंडित झाल्यानंतर विचारपूर्वक अगदी कुणाला पण ज्ञान देऊन चालणार नाही. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर ते अर्जुनाला ते ज्ञान दिलं. आणि माऊली सांगतात, अर्जुनाची निव्याजे गीता प्रकाशनी श्रीराजे, आणि संसार एवढे थोर ओझे फेडले जगाचे. अर्जुनाला निमित्त करून श्रीराजे म्हणजेच भगवान श्रीकृष्णाने गीता प्रकाशित केली आणि तुम्हा मला जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त केलं. गीता हे अध्यात्माचा अमर ठेवा आहे. अहो गीतेसारखं शास्त्र नाही. आणि त्या गीतेवर माऊलींनी ज्ञानेश्वर ह्या ग्रंथ लिहिला. विठ्ठल गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. माऊलींनी गीता जशी आहे तशी सांगितली नाही, गीतेचं सौंदर्य वाढवलं. अहो ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेचा साज आहे. तसं पाहायला गेलं तर माऊली हे सामान्य व्यक्तीत सामान्य कवीत मोडत नाहीत, तर ते प्रत्यक्ष पांडुरंगाचा अवतार आहे. आपण आरती म्हणतो, आरती ज्ञानरागान महाकैवल्य तेजा, सेवती साधू संत मनोवेधला माझा. लोटल ज्ञान जगी गीत नैना तिकोणी, अवतार पांडुरंग नाम ठेवले ज्ञानी. पांडुरंगाचा अवतार म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानोबा माऊली आहेत आपले, यात तिळ मात्र संशय नाही. अहो जेने गीता उपदेशली तीही विठेवरी माऊली, ज्याने गीतेवरती ज्ञानेश्वरीच्या रूपाने व्याख्यान केलं ती माऊली म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानोबा माऊली विठेवर असणारा पांडुरंग उभा आहे, यात तिळ मात्र संशय नाही. आणि म्हणून ज्याच्याजवळ ज्ञानेश्वरी आहे, ज्याच्याजवळ गीता आहे, जे त्याचे वाचन करतात, कोण कोण वाचन करत रोज करा बोटवर, ते आपलाच आहे, कोणच नाही, एकटच तुम्ही बस, बाकी कोण नाही. बाकी कोण नाही. अवघड आहे असं. ज्याच्याजवळ ज्ञानेश्वर आहे, आता इथून पुढे लक्षात घ्या, ज्याच्याजवळ गीता आहे, जे त्याचे वाचन करतात, त्याच्या घरी लक्ष्मी सदैव आनंदत असते. कारण स्वतः पंचरत्न गीतेमध्ये सांगितलंय, हे भगवद्गीता सार जो निज भावे पठन करी साचार,
मोक्ष लक्ष्मी निरंतर घ्या आपल्यापणाची. स्वतः लक्ष्मी आपोआप नांदत असते. एवढंच नव्हे, आता तुम्ही म्हणणार आम्ही 80 पलटली, आम्हाला वाचता येतं हा, सांगायला लागलायस तू. जरी वाचता येत नसेल तरी आपल्याला देवाने इंद्रिय दिले इंद्रिय दिले इंद्रिय हात पाय काना डोळे मुख बोलायला जरी एखादा वाचत असेल, त्याच्या जाऊन शेजारी बसून जरी श्रवण केलं तरी फार मोठं भाग्य आहे. श्रवणात मी से पैसा वे बोले श्रवणात मी से पैसा वे बोले त्याची सर्व अपयश चुकती जाण सदा सर्वदा कल्याण त्याचे घरी होय. या तीळ मात्र संशय नाही. अनुभव विठोबा. गीता अमृत तुहे नमः. गीता हे अमरत्व देणारं अमृत आहे. स्वर्गीय अमृतानं अमर होईल, परंतु ब्रह्म साक्षात्कार आत्मानुभूत येणार नाही. परंतु परब्रह्माची प्राप्ती, भगवंताची प्राप्ती हा विशेष लाभ मात्र येत आहे. दैवी सामर्थ्य येत आहे. तसं पाहायला गेलं, गीता हा ग्रंथ आता भारतवासियांपुरता मर्यादित नाही, तर जगाच्या पाठीवर त्याचं चिंतन चालू आहे. प्रदेशात हा गीता ग्रंथ पोहोचलेला आहे. समजून घ्या. आणि या गीतेत 2 पात्र महत्वाची, ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण, दुसरा निस्सिम भक्त लक्ष्मण. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरान तत्र श्री विजयो आणि त्रिमित्र. जेथे योग्यांचा ईश्वर भगवान श्रीकृष्ण, निस्सिम भक्त धनुर्धारी अर्जुन आहे, मग तिथे काय कमी आहे? तत्र श्री, श्री म्हणजे लक्ष्मी, वैभव लक्ष्मी, सामर्थ्य लक्ष्मी, धन लक्ष्मी, बल लक्ष्मी, रूपश्री, मुलबाळ, ही सगळी भगवंताच्या लक्ष्मीची रूप आहेत. विजयो, विजय म्हणजे त्या ठिकाणी विजय पक्का ठरलेला आहे. म्हणून ज्याच्याजवळ ज्ञानेश्वर आहे त्याच्याजवळ भगवान श्रीकृष्ण आहेत, निस्सिम भक्त अर्जुन आहे. आणि म्हणून आपुलेनी कांतेशी ते जगदंबा जयापासून अनेक मादिक दाशी नव्हती तयार. जेथे भगवान श्रीकृष्ण त्यांची पत्नी लक्ष्मी अष्ट महासिद्धी त्या ठिकाणी लोळण घालताय, मग तिथं महाराज काय कमी आहे? श्रवणाचे मिशे साम्राज्य भोवनी सुटे नांदे. मोक्षाचं
फळ देण्याचं सामर्थ्य ज्ञानेश्वरीत आहे. मग तो श्रोता असोत, वक्ता असोत अथवा वाचक असोत, सर्वांना मोक्ष फळ राखीव आहे. आणि म्हणून आता मुद्द्याव येतो. एवढं सगळं मला वाटत नाही कळालं, डोक्याच्या वरनं गेले तुमच्या, बरोबर, डोक्याच्या वरनं गेले. एकच वाक्य आता लक्षात ठेवा, यातला सारांश निवडलेला आहे. तुम्ही आम्ही 83,99,999 योनीनंतर मनुष्य देह प्राप्त केला. हा जन्म असाच वाया घालवून देऊ नका, नाहीतर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, पुन्हा तो गर्भवास, सगळं काय भोगावं लागणार. म्हणून जीवनामध्ये आलंय आपण तर एक गोष्ट नक्की करा, बाकी काही केलं नाही तरी चालेल. नावामध्ये ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी होवी अनुभवावी. विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे बघा. पावणे 10 वाजता आपण आता कीर्तन संपवायचं. आता कुठे आपण अभंगामध्ये हात घालतोय, लक्षात घ्या. चालेल ना? नाही चालेल ना? नाम घेता उठावटी होय संसाराची तुटी. ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठले पायी पडली मिठी. नामा परते साधन नाही, नामासारखं सर्वश्रेष्ठ साधन नाही. सर्वा परीच उत्तम साधन करी माझे नामस्मरण. उचिष्ट नको करू मन अनेका ठाई. जैशिका पतिव्रता अन्य धर्म नेणे सर्वता. सर्व व्रतदान कथा पतीच कारणे. का चातक पक्षिया तो स्मरे मेघराया. भूमीचे उदक तया घेण्याचे नाही. तैसे मजविन जाण न करी दुजियाचे स्मरण. काही मिळाल्या ब्रह्मार्पण करे पार्था. पत्र पुष्प फल उदक हे भजन माझे सात्विक. नको सुतू देवानिक मज वेगळे. अर्जुना मी तारिता आणि मारिता. अर्जुना मीच उद्धरिता. मज वाचुनी सर्वथा सृष्टी रक्षिता कोण असे. माझे पंचतत्वे भिडून पृथ्वी आप तेज वायू गगन. हे गेलिया फाकून उरे माया घाटे. म्हणून अर्जुना सर्व जन्माच्या शेवटी हा मनुष्य देह पावे पाठी. या परी उत्तम कीर्ती म्या रचली नाही. आणि म्हणून येणे जन्मे मज ओळखावे. येथेची आपण ते उतरावे आणि येथेची जोडावे. नरकया तनिसे विठ्ठल आजच्या कीर्तनातून हेच ऐकायला मिळणार आहे. तुम्ही म्हणणार विजय महाराज आज विनोद करतील, हसवतील. अजिबात नाही. कारण सकल संतांचं जे साहित्य आहे ते सर्व साहित्य आत्मतत्वावर आधारलेलं सर्व साहित्य. त्यामुळं त्यांच्याविषयी बोलताना आत्मतत्वावरच बोलावं. वर्ण आदेश आहे. चुकीचं बोलशील तर मातीत जाशील हा आदेश आहे. आणि म्हणून त्यामुळं पायरी सोडून जाता येत. लक्षात घ्या. त्यामुळं सगळं काय आहे ते संतांचं आत्मतत्वावर आधारलेलं आहे. आणि हे कळणार आहे कुणाला? जो जाणे तो सद्गुरूचा बेटा, त्यालाच समजणार आहे. बाकी इथून ऐकणार, इथून सोडणार. असो, सकल संतांचं जे साहित्य आहे, संतांनी साहित्य लिहिली मुक्ततेसाठी, नवे नवे जीवाच्या उद्धारासाठी, मनुष्य जीवाच्या कल्याणासाठी. या परी उत्तम किरीटी म्या रचिली नाही. म्हणजे याच्यासारखा उत्तम प्रसिद्ध देह जन्माला घातले नाही अर्जुना.
याच देहानं माझं भजन घडेल. अनिक हे ज्ञान नाही कोटे, अनिक हे ज्ञान नाही कोटे. याच देहाने माझं भजन करेल, याच नरदेहाने मी जोडला जाईल. हो, याच्यासाठी संतांनी साहित्य लिहून ठेवलं. नरदेहाच्या उद्धारासाठी कल्याणकारी लिहून ठेवलं. साहित्य जगतात भरपूर आहेत, भरपूर साहित्य आहेत. पण ज्या साहित्यातून शृंगाराची उत्पत्ती होत असते, ज्या साहित्यातून विकाराची उत्पत्ती होत असते, ते साहित्य विनाशाला कारण होत. आणि म्हणून गंमत बघा, साहित्य संमेलनामध्ये संतांची साहित्य ग्रंथ कधी प्रदर्शनाला नसतात. अहो, ते प्रदर्शन मांडण्यासारखंच नाही, प्रदर्शन मांडण्यासारखंच नाही. सकल अखंड ब्रह्मांड एका बाजूला आहे आणि सकल संतांचं साहित्य एका बाजूला आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून स्पर्धा असतात. तुझी किती ग्रंथ खपली, माझी किती ग्रंथ खपली, तुला किती मानधन मिळालं, मला किती मानधन मिळालं. आणि त्या लेखकाला त्याची रॉयल्टी मिळत असते. ज्ञानोबांना किती रॉयल्टी मिळायला पाहिजे, तुकोबांना किती रॉयल्टी मिळायला पाहिजे, अहो नाथांना किती रॉयल्टी मिळायला पाहिजे. अखंड ब्रह्मांड एका बाजूला आहे मी सांगितलं, आणि सकल संतांचं एका बाजूला. तरी बी सकल संतांचं साहित्य जड आहे, लक्षात घ्या. पण लिहिण्यामागची तिरीक काय आहे? जीवाचं कल्याण. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी. जगाच्या कल्याणासाठी संतांचा जन्म आहे, कष्टविधी परोपकारी, ऐश करणं. आणि म्हणून अलीकडे दादा कीर्तन प्रवचनासारखी माध्यम निघाली, त्यातून एकच गोष्ट साध्य झाली, अनुभवाविना कथन करायचे. माझी डाळ शिजली, माझा अपेक्षित स्वार्थ पुरा झाला, माझं मानधन मिळालं, माझं काम झालं.
श्रोत्याचा उद्धार हो अगर न हो, माझं मानधन मिळालं, माझं काम झालं. उद्धार आहे का विनाश आहे लक्षात घ्या. आणि म्हणून साहित्य जगतात आहे थोडंफार, परंतु ते आम्हाला ऐकण्याची सवय नसल्यानं अशी कीर्तन आम्ही डावलायला लागलो. आणि आम्हाला काय आवडायला लागलं? प्रापंचिक विडंबन. जे आम्ही रोज प्रपंचात करतो त्याच प्रपंचाचं विडंबन आम्हाला ऐकूच वाटतं. उद्धार आहे का विनाश आहे लक्षात घ्या. असो, ज्या भगवंताच्या प्राप्तीसाठी आम्ही रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करतो, तो आम्हाला का कळत नाही? कारण आम्हीच आम्हाला जाणलं नाही. येणे जन्मे मज ओळखावे, येथेची आपण ते उधरावणे, येथेची जोडावी नरक येतानेसी. आम्हीच आम्हाला ओळखलं नाही. त्याला जर प्राप्त करायचं असेल तर आपल्याजवळ शरणागती पाहिजे, आपल्याजवळ लीनता पाहिजे, आपल्याजवळ हारण्याचा अभाव पाहिजे. समजूया परमार्थ म्हणजे नेमकं काय आहे. ग्रंथ पठन, शास्त्र पठन, वेद पठन, अगदीच वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पाहायला गेलं, पंढरीची वारी, गळ्यात तुळशीची माळ, व्रत वैकल्य, योग, याग, सूर्यनारायणाचा उपवास, नवरात्रीचा उपवास, गणपतीचा उपवास, याला आम्ही सोज्वळ नाव दिलं, आम्ही परमार्थ करतो. हा परमार्थ नाही भाऊ, हा प्रपंच आहे. प्राप्तीसाठी जो प्रयत्न केला जातो त्याला प्रपंच म्हणतात. मग तिथं अर्थप्राप्ती असो नाही तर भगवत प्राप्ती असो, प्राप्तीसाठी जो प्रयत्न केला जातो त्याला प्रपंच म्हणतात. परमार्थ हा देव भेटण्यासाठी नाही, परमार्थ हा देव होण्यासाठी. आणि तो होतो कधी? ज्या वेळेला आम्ही त्याला समर्पणानं अर्पण होऊ त्यावेळेला तो होतो. आमची खरी गंमत सांग, पाठीमाग मी सांगितलं गणपतीमध्ये, त्याला आम्ही देणगीनं निवदाला जिंकायला निघालो, योग या विधीनं जिंकायला निघालो. समजून घ्या, योगी या दुर्लभ. जो योगी आहे ना तो त्याच्या प्राप्तीसाठी योग या विधी करतोय, पाठांतर करतोय. आणि आता आमचा बी झालाय तोच भ्रम. जरासं कुठं आमच्या पाठ झालं की आम्हाला वाटलं आमचा परमार्थ साधला. नाही बाबा, आम्ही अजून झिरो आहे. पाठांतरे कशासाठी आहे? तो लक्षात येण्यासाठी. एकदा का तो लक्षात आला की ते ज्ञान टाकून द्यावं. अलीकडे ज्ञान हे साध्य झालेलं आहे. वास्तविक पाहता ज्ञान हे साधन आहे, ते साध्य झालेलं आहे. कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये, वक्तव्यामध्ये आम्ही पांडित्य मांडले की वा क्या बात है, काय कीर्तन झालं विजय महाराजांचं. लक्षात घ्या, पांडित्य म्हणजे शब्द, पांडित्य म्हणजे शब्द, ज्ञान म्हणजे गाढवाच्या पाठीवर पाची पकवानाचं वज आहे, पण ते गाढवाला पाची पकवान खाण्याचा अधिकार नाही. तशी पाठांतरवाल्याची गत आहे. वस्तुस्थिती आहे. अहो, शब्द पांडित्य वेगळं, आत्मज्ञान वेगळं. आत्मज्ञान केव्हा प्राप्त होतं? ज्यावेळी आम्ही त्याला शरण जातो, ज्यावेळी आम्ही हरतो, ज्यावेळेला आम्ही मावळतो, ज्या वेळेला शून्य होतो, त्याच वेळी आत्मज्ञान प्राप्त होतं. आत्मज्ञानाची व्याख्या समर्थांनी गोड सांगितली. ऐक ज्ञानाची लक्षणं. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणाशी आपण आणावं ज्ञान. आपण आपणाला पाहणं हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. कोणी ओळखलं आपल्याला? बघा, योग या विधी येणे हे सिद्धी पाठीमागं सांगितलं. वयाची उपाधी दंभ धर्म. योग या क्रिया धर्म अधर्म मायाने गेले ते विलया. मान्य नाही ना बऱ्यांना. श्रीमंतीनं, शब्द ज्ञानानं त्याला आम्ही जिंकायला निघालो. कुणाला जिंकायला निघालो? त्याला. परमार्थात लढून जिंकता येत नाही.
परमार्थात महाराज हारावं लागतं. भली भली लढून गेली, शब्द पांडित्यानं कोरडं पाषाण होऊन गेली. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांना परमात्मा कळाला नाही. का? त्या शब्द ज्ञानाजवळ भगवंत नसून दुसऱ्याच गोष्टींना प्राधान्य असतं. नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञानाच्या पाठी ते झोंबे सज्ञानाच्या कंठी नाना संकटी नाचवी. ज्याच्याजवळ ज्ञान आहे त्याला मात्र अहंकारानं ग्रासले. माझ्यासारखा कीर्तन करता, माझ्यासारखा व्यासपीठ चालक, माझ्यासारखा गायक, अहंकार आहे हा. त्याला अहंकारानं पचलं. एवढंच नव्हे तर हे ज्ञान निधीचे भुजंग, विषयधरीचे वागण, भजन मार्गीच्या मांग मार्ग जे जी ज्ञान त्याला जिंकतात त्याला मात्र काम क्रोध या विकाराने पछाडलेला आहे. आणि म्हणून लीनता, नम्रता, शरणागत, अनन्यता, हरणे, मावळणे या नाव भक्ती. देव ज्ञान आणि भक्तीच्या संयोगाने जन्म घेतो. मार्ग दोन आहेत. इतर संप्रदायाचा विचार केला तर ते ज्ञान मार्गाने वाटचाल करणारे मंडळी, आणि आपला जो वारकरी संप्रदाय आहे तो भक्ती मार्गाने वाटचाल करणारा आपला वारकरी संप्रदाय. भक्ती मार्ग स्वतः करून का सांगितला? भावे विन देव. भाव या ठिकाणी भक्ती. ज्ञानानं तिथपर्यंत पोहोचता येतं, तिथून पुढे भक्तीच्याच बळाने तो प्राप्त होतो. हे संतांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा. 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 अभिमान नित्य दया माझे. अभिमान नित्य दया माझे. प्रेम सुख दे प्रेम सुख दे. प्रेम सुख दे प्रेम सुख दे. भक्ती प्रेमाविन ज्ञान देखू देवा. ज्ञान जरूर प्राप्त करावं. ज्ञान कशासाठी प्राप्त करावं? तो लक्षात येण्यासाठी. एकदा का तो लक्षात आला की ते ज्ञान टाकून द्यावं आणि सरळ भक्ती प्रेमाच्या वाटेने वाटचाल करावी. अभंगाकडे व्यासांना कृष्ण वेगळा सांगायचा होता, आम्ही मांडलाय वेगळा. वाल्मिकांना राम वेगळा सांगायचा होता ना आम्ही मांडला वेगळा. दादा वाल्याचा वाल्मिकी झाला, पण कुठल्या नावानं झाला? राम नावानं का रामाच्या नावानं? राम नावाची भरपूर आहेत आता जगतात, नाही का? कृष्ण नावाची लुटारू आहेत, राम नावाची चोर बी आहेत. त्यांच्या भाषेतून तो प्राप्त होईल. एवढं जन्म नक्की ठेव राम. और राम नाम सब कुछ ले ठग ठाकुर और चोर, पण जिस नाम से वाल्मीकि तरे ओ नाम कुछ और. राम नाम सगळेच घेतात, सगळेच घेतात राम नाम, पण जिस नाम से वाल्मीकि तरे ओ नाम कुछ और. बघा, वाल्याला नारद भेटले, वाल्याने नारदांना अडवलं. हे काय तुझ्याकडं? नारद म्हटले, बाबा या 5 तारेच्या विण्यापलीकडे माझ्याकडे काय नाही. हे काय करतोय तू? काय नाही म्हटले, प्रपंचासाठी चोऱ्या माऱ्या करतोय. नारद म्हटले, प्रपंचासाठी करतोयस? प्रपंचासाठी? जा घरी विचारून ये. प्रपंचासाठी करीत असतील तर तुझ्या बरोबर पापात सहभागी असेलच घरातली.
वल्ल्या म्हणतो ठीक आहे, जातो घरी विचारायला. घरी जातो, घरचे काय म्हणतात, आम्ही काय तुझ्या पापात सहभागी नाही, तुझं तू बघ. त्यावेळेला वाल्या परत येतो, नारदांना म्हणतो, नारदा आम्ही काय तुझ्या पापात सहभागी नाही, मग आता काय करू? त्यावेळी नारद म्हणतात, तू आता राम राम म्हण, तू आता राम राम म्हण. त्यावेळेला वाल्या म्हणतो, मला राम राम म्हणता येत नाही. राम राम म्हणता येत नाही? मग नारद मुनी म्हणतात, मग मरा मरा म्हण, मरा मरा म्हण. राम म्हणत नाही, मरा म्हण. एवढं तक्रार आहे का? ज्या अर्थी मरा म्हणता येऊ शकतं त्या अर्थी राम म्हणता येऊ शकत नाही का? मच्या जागी म, राच्या जागी रा, मरा राम, काही फरक नाही. पण मरा या नामाने वाल्मिकी तरला. अहो, ज्या वाल्मिकांच्या लिखाणानं जरा बेस कमी करा, इको बंद करा. ज्या वाल्मिकांच्या लिखाणानं प्रभू रामचंद्रांना त्या पद्धतीनं वागावं लागलं, ते मराया नामानं फिरेल का हो? अर्थी लोकली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने. पुराण अर्थ लोपली, का लोपली कळालं नाही. त्या वाल्याला नारदांनी कुठलं नाम दिलं ते समर्थांनी दासबोधात सांगितलं. उभराट्या नामापाठी वाल्मिकी तराला उठावटीन भविष्य बदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे. मरामराने तरला नाही. उभराट नाम म्हणजे काय? हो, तिथं कुठलंच कष्ट नाही, कुठलंच कष्ट नाही. ना लवाजमा, ना टाळ, ना मृदुंग, तिथे एकच टाळ वाजतात. लोखंडाचे, काचेचे, पितळेचे नव्हे. घोळा घोळा वाजतो टाळ, घोळा घोळा वाजतो टाळ. कुठलंच कष्ट नाही. हो, ते टाळ कुठले? अनुहत वाजते टाळ, जपाजप साधन तेथेही मनाचा निर्धार वसू. उलट प्राणाचा आम्ही परमार्थ करतो बहिर्मुख होऊन, पण शोधायचं आहे आम्हाला आत. आम्ही आत न शोधता त्याला बाहेर रोकायला लागलेलो आहे.
बाहेर शोधण्याची विधी आहे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. बाहेर शोधण्याची विधी श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी. पण आतून शोधण्याची विधी अजपाजपणा. आम्ही निघालोय बाहेर काय वैखरी नामानं जिव्हाळा मिळतो, प्रेम मिळतं, वादच नाही. परंतु खऱ्या जर इस्टेटीचा जर मालक व्हायचं असेल तर परंपरेनं आलेलं नामच प्राप्त केलं पाहिजे. रामाचं मूळचं नाव वेगळं आणि रामाच्या देहाला ठेवलेलं नाव वेगळं आहे. देवाची दोन नाव आहेत. एक देवाचं मूळचं नाव आणि देवाच्या देहाला ठेवलेलं नाव वेगळं आहे. बापाची बी दोन नाव असतात. एक बापाचं मूळचं नाव आणि मूळ ज्या नावानं हाक मारतं ते एक नाव असतं. मूळ कुठल्या नावानं हाक मारतं? बाबा. बाबा म्हटल्यानंतर अंतःकरणात भक्तिप्रेमाचा उमाळा निर्माण होतो. त्याला वैखरी नाव म्हटलेलं आहे. पण ते बापाचं मूळ नाव लक्षात ठेवण्यासाठी आहे. बाप आजार करून आला, पोरग हुंबऱ्यातच बाबा आले बाबा आले. बापाला बी आनंद वाटतो. पोरग मला बाबा म्हणते, पोरग मला बाबा म्हणते. बाप खिशातला खाऊ काढत, पोराच्या हातावर येत, काकाला घेत, पक्क्या घेत. सोन्या माझा पोराला तीच सवय लागली बाबा म्हणायची. एक दिवशी बाप गेला. पोराला वाटलं आता बापाची इस्टेट नावावरून घेतली पाहिजे म्हणून अण्णासाहेब अंताला टाकडे गेला. अण्णासाहेब राम राम. अण्णासाहेब म्हटले का रे आलायस? काय नाही, वडील स्वर्गवासी झाले, त्याची इस्टेट नाव करायचे. सांग म्हटले तुझ्या वडिलांचं नाव. ह्यो म्हटला बाबा. अण्णासाहेबांनी 7 बारा हुडकला, बाबा काय सापडला नाही. 7 बारा हुडकला हुडकला, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ज्ञानेश्वरी गाथा सगळं हुडकलं, पण बाबा काय सापडला नाही. अण्णासाहेब म्हणले अरे बापाचं मूळ नाव घेऊन ये तरच त्याची इस्टेट नाव होशील. कळलं का? बापाचं मूळ नाव लक्षात पाहिजे. तसं भगवंताचं जर मूळ नाव लक्षात असेल तरच त्याची इस्टेट मिळेल. नाहीतर रात्री दिवस रात्र टाळाचं भुसकाट पाडलं महाराज. 10 मेपर्यंत हरिपाठ काकडा केला तरी तो कळणार नाही. समजून घ्या, माझं बोलणं कळत आहे का? परखड आहे. हो, कळत आहे का माझं बोलणं? काय कळत? वेळ पण झालेली आहे 9:05. अजून अर्धा तास बोलायचं आहे. हा, लक्षात घ्या. आणि ते प्रत्येकाला प्राप्त पाहिजे. ते प्राप्त का करावं? मगाशी सांगितलं बाहेर शोधण्यासाठी ते आहे, पण आतला जो हरवलाय त्याला शोधण्यासाठी ते नाम आहे. आणि ते मिळतं कुठं? सद्गुरु जवळ. पण आमचं दुर्दैव आहे आमच्या संप्रदायाचं, प्रत्येक जण गुरु परंपरेला नाव ठेवतो. गुरु परंपरेला कोण प्राधान्यच देणार. ते आपल्याला गुरु बिरू काय आवडत नाही. कानात फुकणं बिकणं है. आमच्या तुकोबराने परखडपणे सांगितलंय रामकृष्ण हरी विठ्ठल केशवान मंत्र हा जपावा सर्व काळ. या विनानिक असता पैसा वाहत असे आण विठोबाचे. तेवढंच पुराण धरतोय आम्ही, तेवढंच प्रमाण धरतोय. पण तुकोबराचं म्हणणं तरी लक्षात घ्या. बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी. मंत्र वेगळा आहे आणि नाम वेगळा आहे. कधी कळणार? अवजानुग्रह व्यवस्थेला तुम्ही आम्ही नावं ठेवतोय. त्या व्यवस्थेचं वर्णन ज्ञानोबरायाने 8व्या अध्यायात केलेलं आहे. काना वचनाची भेटी सरिसाची काही करीती वस्तू होऊन उठे कोणे करू. काना वचनाची भेटी म्हणजे काय? सद्गुरूचं वचन आणि साधकाचा कान एकत्रित आल्याबरोबर तो साधक देवरूप होऊन उठतो. एवढं सामर्थ्य आहे त्याच्यात, अनुग्रहात. अशा व्यवस्थेला तुम्ही आम्ही नावं ठेवतोय. आम्ही दुर्दैव. सकल संतांनी गाढाभरभंग सद्गुरूच्या वर्णनाचे लिहिले. काय व्यवस्थेला आम्ही नावं ठेवतोय हेच कळेना. मला सांगा, आतल्याला शोधण्यासाठी एक दृष्टांत देतो आणि आपण सेवेला पूर्ण विराम देतो. एक म्हातारी
आपल्या झोपडीच्या बाहेर अंगणामध्ये सुई हुडकत होती. सुई, अंगण पण 10 बाय 10चं. 10 बाय 10च्या अंगणात सुई हुडकत होती. तास झाला, 2 तास झालं, 3 तास झालं, सुई काय सापडेना. शेजारी 4 तरुण उभे होते. त्यातला एक तरुण म्हणला, म्हातारी काय शोधत्यास? ती म्हणते, बाबा रे सुई शोधत्या. आम्ही शोध लागू का? ते म्हणले, बाबा उपकार होतील, लागा की शोधू. तेही 4 तरुण शोधू लागले. तास झाला, 2 तास झालं, 3 तास झाले, सुई काय सापडेना. त्यातला एक तरुण म्हटला, म्हातारी अगं नेमकी सुई हरवल्या कुठे? ती म्हणजे झोपडीत. ते तरुण म्हटला, तुझं डोकं फिरले का? तुझं टाळ काय का जाग्यावर? हरवल्या सुई झोपडीत, हुडकाय लावल्यास बाहेर? ते म्हातारीनं उत्तर दिलं. म्हातारी म्हटली, बाबा रे, साधू संतांनी, ऋषीमुनींनी, साधू संतांनी सांगून ठेवले, हरवलेली वस्तू उजेडात सापडते, म्हणून उजेडात हुडकते. आत अंधार आहे ना, आत अंधार आहे म्हणून बाहेर हुडकायला, आत अंधार आहे म्हणून बाहेर हुडकायला लागली. तशी तुमची आमची गत झाली. हरवलाय आत, हुडकायला लागलोय बाहेर. मला सांगा, भूक कुठे लागते? आत लागते का बाहेर लागते? आत लागते ना. तहान कुठे लागते? आत लागते. ज्यावेळी एखादा बंगला बांधतो, बंगला एकदाच होतो, पण आत 1000 वेळा बांधलेला असतो. कसं करायचं? कसं हाकायचं? कसं प्लॅन करायचं? बलात्काराची प्रकरण होतात ना, बलात्कार एकदाच होतो, पण 1000 वेळा बलात्कार आत झालेला असतो. सगळ्या घडामोडी आत होत आहेत. हरवलाय पण तो आतच. मला सांगा, हा देह वजा केल्यावर काय शिल्लक राहणार आहे? घर शिल्लक राहणार आहे? दार शिल्लक आहे? मुलं बाळ शिल्लक आहेत? पैसा शिल्लक आहे? कोण आहे? हे संपल्यावर काही शिल्लक राहत नाही. म्हणून जोपर्यंत परमात्मा आहे तोपर्यंत आहे, बाकी सगळं काही व्यर्थ आहे. आणि मग शोधायचं आहे कुठं? आपल्यापासूनच सुरुवात केली पाहिजे ना. पहावे आपण असे आपण, हे ज्या वेळेला कळेल त्यावेळेला परमात्मा कळेल. मग म्हणणार आत अंधार आहे महाराज, मग दिवे लावायचे. दिवे आहेत ना प्रत्येकाकडे? दिवे आहेत. प्रत्येकाला भगवंताने सुंदर बंगला दिलाय, आलिशान बंगला दिलाय, वेल फर्निचर बंगला दिलाय, इतका सुंदर दिलाय, काय सांगावं. बर लाईट फिटिंग करून दिले, बटन बिटणे लावून दिले. गडी म्हणला, काय भारी बंगला आहे, लाईट लावून जरा रोषणाई करूया. म्हणून आत गेला, बटन दाबायला गेला, लाईटच लागली. म्हणा एवढा भारी बंगला, लाईट का लागेना बंगल्यात? म्हणून बाहेर बघायला तर एमएससीबीचं कनेक्शनच जोडलं नव्हतं. एमएससीबीचं कनेक्शनच जोडलं नव्हतं. लाईट लागेल का बंगल्यात? मग आता कनेक्शन जोडणारा कोणतरी पाहिजे. त्याचं नाव काय? वायरमन. बरोबर आहे, वायरमॅन. तर तो कसा असावा? वेल एज्युकेट, तज्ञ, परंपरेने चालत आलेला. त्याच्याही घरात कुणीतरी लाईट जोडलेली असावी. किंवा बाहेर एक उपसून निघालेला रस्त्यानं, तुला लाईट जोडायची का? तो म्हणला येते की, ये जोड. ह्यानं अख्खीच्या अख्खी एमएससीबीची लाईट ह्याच्या घराला पुरवली. बंगला जळून भस्म. आणि त्या वायरमॅनला ओळख तरी आली. जाण देणे गुरु भजिजे, त्याने कृतकार होय जे, जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोष. जसा वायरमॅन वेल एज्युकेटेड पाहिजे, त्याला कळतं घरात काय काय उपकरण आहेत, तेवढीच वीज फिटच्या माध्यमातून तो घराला पुरवत असतो. तसं अव्यक्त परमात्मा यात व्यापून उरलेला आहे. तो लक्षात आणून देण्यासाठी परंपरेनं राजयोगी मार्गाने आलेल्या सद्गुरूलाच शरण जावं आणि सद्गुरूकडूनच अनुग्रह घ्यावा. विठोबा रखुमाई, Bye.
मला कशावर तिकडे जाय नाही काय आलू खाया देतो थांब नंतर ओंकार वेळ पण झालेली